तारुण हेरण आज पेटले, भयानक कंदन की जरी घडले, मोहमनीचे टाकून दिधले, प्रतिकाराचा घेऊन या प्रण, भावे जीवन यज्ञ समर्पण. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. त्र्यंबकरावजी जुमडे. त्र्यंबकरावजींचा जन्म 1915 साली वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी येथे एका गरीब कुटुंबात झाला. मिडल स्कूलपर्यंतचं त्यांचं शिक्षण सिंदीला आणि पुढचं शिक्षण वर्धेला झालं. 1926 साली पूजनीय डॉक्टरांची भेट या बाल स्वयंसेवकाशी झाली. घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं त्यांच्या शिक्षणात वारंवार अडथळे येत. तरी देखील आप्पाजी जोशींच्या आशीर्वादानं चांगले गुण घेऊन ते मॅट्रिक झाले. 1932 ते 1934 या 3 वर्षात संघ शिक्षा वर्गाचे तृतीय वर्षाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच 1939 मध्ये अमरावती जिल्ह्याची जबाबदारी त्यांना पूजनीय डॉक्टरांनी दिली. त्या जबाबदारीचं त्यांनी चीज केलं. वसंतराव कसबेकर, लच्छूभाई गुप्ता, दादाराव अडसड, खेडकर साहेब यांच्यासोबत अथक प्रयत्नानं या जिल्ह्यात संघशाखांचं जाळं चांगलंच वाढलं. 1942 मध्ये त्यांना मध्य प्रदेशात खंडवा जिल्हा प्रचारक म्हणून धाडण्यात आलं. पूर्ण खंडवा जिल्हा त्यांनी कधी बैलगाडी, कधी सायकल तर कधी पायी फिरून काढला. अनेक ठिकाणी शाखा काढल्या. बऱ्हाणपूरसारख्या मुस्लिम बहुल शहरात सुद्धा संघाचा पक्का पाया रोवला. अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1967 पर्यंत महाकोशल प्रांतात अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. 1967 नंतर त्यांचं कार्यक्षेत्र बदललं. त्यांच्याकडे मध्य प्रदेश भारतीय मजदूर संघाच्या संघटन मंत्र्याची जबाबदारी आली. कोसा खाणीतील मजुरांचं संघटन करण्याचं दायित्व त्यांना देण्यात आलं. या निमित्तानं त्यांनी मध्य प्रदेशच्याच नव्हे तर बिहार, ओरिसा, बंगाल येथील कोळसा खाणींना भेटी दिल्या आणि तेथील कामगारांच्या समस्या समजून घेतल्या. त्यावेळी कोळसा खाणीचं व्यवस्थापन खाजगी कंपन्यांकडे असायचं. ब्रिटिश सरकारनं केलेले कायदे कामगारांना लागू होते. त्यात कामगारांचं शोषण होत होतं. त्यांचे हक्क पूर्णपणे हिरावून घेतले होते. खाणीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात नव्हती. निवास व्यवस्थेचा पूर्ण अभाव, मजुरांच्या नेमणुकात मनमानी, काम जाण्याची टांगती तलवार याच पार्श्वभूमीवर कोळसा खाणींचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. जुमडेंच्या कामगार क्षेत्रातील कामामुळे या क्षेत्रात त्यांचा दबदबा वाढला आणि परिणामस्वरूप हजारो कोळसा कामगार वर्ग देशभरातून भारतीय मजदूर संघाशी जोडला गेला. कामगार क्षेत्रातील इतर संघटनांचे कार्यकर्तेही त्यांचा योग्य आदर करत असत. या क्षेत्रात कार्य करताना आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि चोख असण्यावर त्यांचा विशेष भर असायचा. स्वतःच्या आजारपणात सुद्धा त्यांनी खाण व्यवस्थापनातर्फे देऊ केलेल्या औषध पाण्याच्या खर्चाला विनम्रपणे नकार दिला. 1982 सालच्या अखिल भारतीय खदान महासंघाच्या अधिवेशनात त्यांना विश्वकर्मा सन्मान या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 14 मार्च 1997 मध्ये इंटकतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी हे खणखणीत नाणं होतं. कुठेही चालवा. वयोमान परत्वे आणि अखंड धावपळीच्या व्यस्त जीवनामुळे त्यांचं शरीर जीर्ण झालं आणि साथ दिण्यास आता कुरकुरू लागलं.
1997मध्ये नागपूरला डॉक्टर सुभेदारांच्या रुग्णालयात त्यांना भरती केलं गेलं आणि 3 एप्रिल 1997 रोजी त्यांनी प्राणत्याग केला. कोळसा कामगारांसाठी काम करून तीळ झिजणाऱ्या या संघप्रेरित कार्यकर्त्याला आदरयुक्त प्रणाम. त्रिवार वंदन. ओम शांती शांती शांती. अमरावतीया पवित्र स्थानी कार्याला सुरुवात. अमरावतीया पवित्र स्थानी कार्याला सुरुवात. जाळे विणले शाखेचे दाटत्या भागात. अमरावतीया पवित्र स्थानी कार्याला सुरुवात. मजुरांचे शोषण समस्या हक्कांसाठी झटले. परिणामी एकत्र जाहले मजूर देशभरात. अमरावतीया पवित्र स्थानी कार्याला सुरुवात. विश्वकर्मा सन्मान मिळाला त्यांना इंटकतर्फे. देह झिजविला तिळतिळ त्यांनी श्रमिकांच्या कार्यात. अमरावतीया पवित्र स्थानी कार्याला सुरुवात. अमरावतीया पवित्र स्थानी कार्याला सुरुवात. या लेखाचे मूळ लेखक दिनकरराव जोशी हे आहेत. हा लेख मला असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या मधुसूदन कृष्णराव आलकरी यांनी लिहिलेल्या पुस्तकातून प्राप्त झालेला आहे. हा लेख आणि हे सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर मिलिंद राहटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, संघ समर्थकांना, संघ स्वयंसेवकांना तसंच समाजातील समस्त सज्जन शक्तीपर्यंत आपण पोचवावा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.